नमस्कार मित्रांनो, आज आपल्या पोल्ट्री फार्ममध्ये एका दिवसाचे गावरान पक्षी आलेले आहेत. तर एका दिवसाच्या गावरान पक्ष्यासाठी कशाप्रमाणे ब्रूडिंग केले जाते, त्याची काळजी कशी घ्यावी, त्याला उष्णतेचं प्रमाण किती काय ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. तर अशाप्रमाणे आपण पूर्णपणे पॅक बंद ब्रूडिंग तयार करणे गरजेचे आवश्यक आहे, जेणेकरून बाहेरची कोणतीही थंड हवा पक्ष्यांपर्यंत जाणार नाही आणि त्याला पूर्णपणे टेम्परेचर मेंटेन राहील. त्याच्यामुळे साईडने पूर्णपणे पॅक बंद करावे. आतमध्ये पाहू शकता खाली आपण तूस हातरलेला आहे, त्याच्यावरती रद्दी पेपरचा एक थर आपण हातरलेला आहे, जेणेकरून 3 दिवस पक्षी हा पेपरवरती राहील. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची इजा ही पक्ष्यांना होत नाही आणि कोणताही पक्षी हा अपंगत्व होत नाही. म्हणजे जे तुसाचे कण असतात छोटे छोटे, त्याच्यामुळे पिल्लांना कोणती इजा होत नाही. त्याच्यामुळे हा कंपल्सरी रद्दी पेपर जो असतो तो खाली हाताळण्याला खूप गरजेचा असतो. त्याचप्रमाणे आपण 200 वॅटचे जे बल्ब असतात त्याची आपण उष्णता प्रॉपर पद्धतीने तयार करून ही पक्ष्यांना देत असतो. आणि आता आपण ह्यामध्ये बल्ब सोडलेले आहेत, तर आता पूर्णपणे एक टेम्परेचर मेंटेन आपण ठेवलेलं आहे, जेणेकरून जो आपल्याला काही त्रास होतो पक्ष्यांना हुसकवण्याचा, पक्षी एकत्र गोळा येत नाहीत, हा त्रास पूर्णपणे नाहीसा होऊन जातो. त्याच्यामुळे प्रॉपर पद्धतीने ब्रूडिंग जर केली तर एक सोप्या पद्धतीने आणि एक तंदुरुस्त पक्षी तुमचा हा तयार होतो. त्याच्यामुळे ब्रूडिंग करताना टेम्परेचर मेंटेन, स्वच्छ पाणी, स्वच्छ खाद्य या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचे असते. अधिक माहितीसाठी नक्कीच आपण नवनवीन व्हिडिओ टाकत जाऊ. धन्यवाद.